जईत रे जईत या मराठी चित्रपटातलं एक लोकप्रिय गाणं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, हे इतकं जुनं गाणं असूनही मराठी रसिकांच्या अगदी आवडीचं असलेले हे लोकगीत आहे. आमच्या शेतातही काही जांभळाची फार जुनी झाडं आहेत. ग्रीष्म ऋतूत या झाडांना जांभळं लागायला सुरुवात होते आणि जूनच्या आसपास झाडांखाली जांभळांचा अगदी सडा पडलेला असतो. निसर्गानं आपल्याला बहाल केलेलं एक वरदान म्हणजे हे जांभूळ. फक्त जांभळाच्या फळांचाच आहारात किंवा औषधात उपयोग होतो असं नाही बरं का. जांभळाच्या झाडांची पानं, त्या झाडाची साल आणि जांभळाची मुळं या सर्वांचा औषधांमध्ये खूप प्राचीन काळापासून उपयोग होत आलाय. आयुर्वेदातल्या प्रत्येक ग्रंथात जांभळाचे अनेक गुण, त्याचे उपयोग यांचं वर्णन आहे. चला तर आपल्याला परिचित असलेलं आणि सगळ्यांना आवडणाऱ्या या जांभळाचीच माहिती घेऊया आजच्या यूट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कुठल्याही शेताची, जंगलाची, बागांची शोभा वाढवणारा जांभूळ हा एक सदाबहार वृक्ष. सुंदर जांभळा रंग असलेली, आतून गुलाबी गर असलेली आणि रसाळ जांभळं पाहताच सर्वांच्या तोंडात पाणी येणारच. अष्टांगहृदय या ग्रंथानुसार जांभळाचं फळ असतं ते मधुर आणि किंचित तुरट चवीचं आहे. गुणाने हे वृक्ष आणि थंड आहे, पचायला जड आहे आणि खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर मलावरोध किंवा पोटात गॅसेस निर्माण करणार आहे. पण या फळामुळे वात आणि पित्त या दोन दोषांचा नाश होतो. सुश्रुताचार्य म्हणतात ही फळं जखमेसाठी अतिशय हितकर आहेत. म्हणजेच जांभळाच्या सेवनाने जखमा भरून यायला मदत होते. तसंच हे संग्राही आहे. संग्राही म्हणजे काय, तर जेव्हा अतिसार होतो किंवा शरीरातून कुठल्याही प्रकारे अधिक स्त्राव होत असेल, जसं रक्तस्त्राव किंवा श्वेतप्रदर, तर त्या स्त्रावाचं नियंत्रण करणारं हे फळ आहे. हे फळ वृक्ष आणि शीत म्हणजे थंड गुणाचं असल्यामुळे दाह आणि रक्तपित्त म्हणजे शरीरात कुठल्याही भागात होणारी उष्णता, आग, जळजळ हे सगळं कमी करणारं हे फळ आहे. तसंच या फळामुळे यकृत, हृदय, मस्तिष्क, आमाशय या सर्व अवयवांना बळ मिळतं आणि थकवा कमी होतो. आधुनिक दृष्ट्या जांभळामध्ये रक्त वाढवण्यासाठी असणारे लोह आणि कॉपर म्हणजे ताम्र ही दोन खनिज विपुल प्रमाणात असतात आणि ती देखील अशा प्रकारे असतात की ज्यांचं रक्तात लवकर ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं. म्हणूनच ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय किंवा पांडुरोगामधलं हे एक महत्वाचं औषध आहे. यामध्ये त्वचेचा रंग ज्यामुळे बनतो ते द्रव्य म्हणजे मेलॅनिन सक्रिय करणारे खनिजही असतं. त्यामुळे आयुर्वेदात ज्याला श्वित्र म्हणतात म्हणजे कोड किंवा ल्युकोडर्माची ही एक उत्तम औषधी आहे. टफ्टस युनिव्हर्सिटी मधले एक संशोधक आहेत जेम्स जोसेफ, त्यांनी जांभळावरच PhD केली. त्यांच्या मते जांभळ्या रंगाची जी फळं असतात त्यामध्ये एक अँटीऑक्सिडंट असतं ज्यामुळे मेंदूमधील न्यूरो ट्रान्समिटर्स अधिक चांगले बनतात. म्हणजे मेंदूच्या ज्या संवेदना आदान प्रदान करणाऱ्या नर्व्ज आहेत त्यांचं काम चांगलं होण्यासाठी या फळांच्या सेवनाने मदत होते असं डॉक्टर जेम्स यांनी सिद्ध केले. त्यांच्या संशोधनानुसार जांभळ्या रंगाची फळं जसं जांभूळ किंवा करवंद यामुळे अल्झायमर्स सारख्या मेंदू विकारांचा औषधी उपचार देखील होऊ शकतो. जांभळ्या रंगाचं तसंही आपल्या आहारात फार कमी पदार्थ येतात. हा नैसर्गिक जांभळा रंग जो आहे तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. खरं तर जांभळं फक्त मे, जून किंवा जुलैचा थोडा भाग याच 2-1 महिन्यांमध्ये येतात. म्हणजेच वसंत आणि ग्रीष्म या 2च ऋतूंमध्ये येतात. पण एवढ्या थोड्या काळात देखील ताज्या जांभळांचं सेवन केलं तर त्याचा पूर्ण वर्ष आपल्या आरोग्याला फायदा होतो. हे झाले जांभूळ या फळाचे गुण. आपण कोणतंही फळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया अर्थात टाकून देतो. पण यापुढे जांभळाच्या बिया टाकून देण्यापूर्वी तुम्ही नक्की विचार करा, कारण आता मी सांगणार आहे जांभळाच्या बियांचे औषधी उपयोग. हे उपयोग ऐकल्यानंतर तुम्ही कधीच बिया टाकून देणार नाही. जांभळाच्या बियांचं चूर्ण करून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. विशेषतः मधुमेही रुग्णांमध्ये जांभळाचं फळ आणि जांभळाच्या बीची पावडर फार लोकप्रिय आहे. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करून ती भरून ठेवली तर त्याचा पूर्ण वर्ष उपयोग करता येतो. अगदी स्वस्त आणि अतिशय उपयुक्त असं हे औषध आहे. ज्या घरात मधुमेही आहेत त्या घरात ही पावडर असायलाच हवी. मधुमेहामध्ये काय होतं की जो आहार घेतला जातो त्याचं रूपांतर रक्तातील साखरेमध्ये होण्याची प्रक्रिया वेगानं होत असते. अनेक आधुनिक संशोधनांनी हे सिद्ध केले की जांभळाच्या बियांची पावडर नियमित सेवन केली तर रक्तातील साखर कमी होते. कारण या बियांमध्ये असे घटक आहेत की जे आपल्या आहारातील
घटकांचं रूपांतर रक्तातल्या साखरेत होऊ देत नाहीत. ही पावडर किती प्रमाणात घ्यायची तर साधारण 1 छोटा चमचा म्हणजे अंदाजे 3 ते 5 ग्रॅम पावडर 2 वेळा जेवणाआधी घेतली तर रक्तातली साखर नियंत्रित व्हायला खूप फायदा होतो. अर्थात 1, 2, 4 दिवस घेऊन याचा उपयोग नाही, तर सलग 3 महिने तरी ही पावडर घेऊन आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासून पाहावं आणि त्यानुसार या बियांची जी पावडर आहे त्याचा डोस निश्चित करावा. ही जांभळाच्या बियांची जी पावडर आहे ती चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स कमी व्हायला मदत होते. तसेच चेहऱ्याच्या त्वचेला एक प्रकारचा ग्लो येतो. या बियांची पावडर जी आहे ती ताकाबरोबर घेतली तर मधुमेह किंवा जीर्ण आव पडण्याचा रोग, प्रवाहिका असते, तोही कमी होतो. चरक संहितेनुसार जांभळाच्या झाडाची जी साल असते त्याचेही अनेक औषधी उपयोग आहे. ही साल तुरट रसाची, वृक्ष, शीतगुणाची असल्यामुळे याचा गुण आहे तो ग्राही. ग्राही म्हणजे काय तर शरीरातील ज्या विस्तारित पेशी आहेत त्यांचा संकोच करण्याचं काम ही साल अतिशय उत्तम प्रकारे करते. जेव्हा रक्तस्राव होत असतो तेव्हा रक्तवाहिन्या विस्फारित होतात किंवा अतिसार, जुलाब असे विकार असताना आतड्यांमधल्या पेशींचे विस्फारण होते. जेव्हा प्रदर किंवा स्त्रियांना पाळीच्या काळात जास्त रक्तस्राव होतो त्यावेळी गर्भाशयाच्या रक्तवाहिन्यांचा, तिथल्या पेशींचा विस्फार झालेला असतो. अशा सर्व रोगांमध्ये बारीक रक्तकेशिका किंवा रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांचा संकोच करण्याचं काम जांभळाची साल अतिशय उत्तम करते. त्यामुळे तिथला स्त्राव जो आहे किंवा होणारा त्रास आहे तो त्वरित कमी व्हायला मदत होते. विशेषतः याच गुणामुळे जखमा भरून येण्यासाठी जांभळाच्या सालीचा फार छान उपयोग होतो. आधुनिक दृष्ट्या जांभळामुळे प्रोजेस्टेरॉनचे संतुलन व्हायला मदत होते. व्हिटॅमिन ई वाढवण्यासाठी देखील ही उपयुक्त आहे. अम्लपित्त किंवा रक्तपित्त या विकारांमध्ये जेव्हा खूप उलट्या होत असतात तेव्हा जांभळाच्या सालीचा काढा किंवा जांभळाच्या पानांचा काढा मधाबरोबर दिला तर हे वमन किंवा उलट्या कमी होतात. सुश्रुताचार्य म्हणतात नेत्ररोगांमध्ये जांभळाच्या कोवळ्या पानांचा काढा डोळे धुण्यासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी वापरावा. या पानांच्या काढ्यामुळे अंतर्गत स्त्राव कमी होतात, सूज कमी होते, जखमांमधले इन्फ्लमेशन कमी होते. तसेच तुरट रसाचा असल्यामुळे हे जंतुघ्न देखील आहे. आधुनिक दृष्ट्या यालाच आपण अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीफंगल म्हणतो. म्हणून हा सालीचा काढा किंवा पानांचा काढा जखम धुण्यासाठी पूर्वी प्रचलित होता. बेंड झाले असेल किंवा तोंडात जुनाट जखमा असतील, वारंवार तोंड येणे किंवा हिरड्यांच्या तक्रारी, मुखदुर्गंधी किंवा कोणत्याही प्रकारचे मुखरोग असताना जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्या तर खूप फायदा होतो. जांभळाच्या सालीची देखील पावडर बनवून ठेवता येते. ही दात घासण्यासाठी वापरली तर हिरड्यांचे आरोग्य सुधारते, मुखदुर्गंधी, मुखरोग दूर व्हायला मदत होते, दातातली कीड असते ती देखील कमी होते. रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे असं ज्याला म्हणतात, त्या विकारात जांभळाच्या सालीच्या काढ्याचा बस्ती दिला तर उत्तम परिणाम दिसतो असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. धन्वंतरी निघंटू नावाचा एक ग्रंथ आहे ज्यामध्ये जांभळाचा रस नियमितपणे 6 ते 8 आठवडे घेतला तर रक्तक्षय आणि सर्व प्रकारचा अशक्तपणा कमी होतो. तसेच प्रजनन क्षमता वाढते आणि स्मृतिवर्धक असे याचं वर्णन केलंय. तर हे झाले जांभळाचे अनेक गुण आणि उपयोग. पण जांभूळ कितीही उपयुक्त असले तरी हे फळ पचायला जड आहे हेही लक्षात ठेवावे. त्यामुळे जांभळाचा अतिरेक करू नये. त्यामुळे मलावरोध होऊ शकतो. सध्या जामुन शॉट या नावाने जांभळाचा पल्प बऱ्याच ठिकाणी ज्यूस बारमध्ये मिळतो. हा देखील अतिशय थंड आणि पचायला जड असतो. म्हणून औषधी उपयोगासाठी किंवा आरोग्यासाठी जांभळे खायची असतील तर ती योग्य प्रमाणात आणि योग्य ऋतूमध्येच खावीत. तर असं हे जांभूळ चविष्ट शिवाय अनेक रोगांमध्ये अतिशय उपयुक्त. येत्या जांभळांच्या सीझनमध्ये जांभळाचा आनंद तर घेऊच या आणि यावर्षी जिथे शक्य असेल तिथे एक तरी जांभळाचे झाड लावण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. शुभम भवतु. धन्यवाद.